सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथील एका विधवा महिला शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतातीलच बोरवेलवर गावातीलच दुसऱ्या शेतकऱ्याने अनधिकृतरित्या ताबा मिळवून त्यांनाच शेतीसाठी त्यांच्याच बोरचे पाणी घेण्यासाठी मज्जाव करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा शिवारात श्रीमती सविता तुळशीदास वाशिमकर या 50 वर्षीय महिला आपल्या पतीच्या निधनानंतर गट नंबर 139 मध्ये स्वतःच्या मालकीचे 4 एकर 7 गुंठे असलेले शेत आल्या मुलांच्या मदतीने करून उदरनिर्वाह करतात। त्यांच्यात शेतालगत असलेल्या शेतमालक बबनराव पुंडलिकराव देशमुख व जयेश बबनराव देशमुख यांनी सविता वाशिमकर यांच्या शेतातील बोरवेलवर अनधिकृतरित्या बळजबरीने ताबा घेत सविता यांनाच त्यांच्या शेतात बोरचे पाणी घेण्यापासून मज्जाव करत असल्याची गांभीर्यजनक बाब समोर आली आहे। याबाबत सदर महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यास गेल्यावर बबन देशमुख या गुंड प्रवृत्तीच्या शेतकऱ्याने सविता व त्यांच्या मुलास विळा व कुऱ्हाडीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सविता यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केलंय। तर पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊनही पोलिसांच्या वतीने कुठलीही कारवाई होत नसून भीक जमादार सदर व्यक्तीकडून पैसे घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी महिला शेतकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय। माझं नाव सविता तुळशीदास वाशिमकर। माझं शेत कंझरा शेडमध्ये आहे। माझ्या शेतामध्ये मी आज बोर खणली, त्याला पाणी नव्हतं। मग तो म्हणे तुमची बोर जळली तर माझी बोर टाकतो, मला पाणी द्या। बबन पुंडलिक देशमुख, जयेश बबनराव देशमुख यांनी मला पाणी मागितलं। मी यायला पाणी दिलं। त्या पाण्याचा त्याने मला फायदा घेतला। माझं पाणी बंद करून टाकलं। मी लोकांच्या शेतामधून पाणी घेऊन राहिले। माझ्या शेतामध्ये पीक उभं आहे। यायच्या बबन देशमुखमुळे माझा पती गेला। तर असं ना म्हणजे असं युवा काही घेऊ फिरत जाय शेतामध्ये। हा आम्ही वावरात जाण माणूस 4 वर्ष घरातच राहिला, घराबाहेर निघलाच नाही। आखरी त्याचं डोकं हलकं पडलं बिमारीनं। मला सांगा मावशी की तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केली पाहिजे? हो, आम्ही 2-3 वेळा तक्रार केली। माग 2 वर्ष आधी तक्रार केली, पण पोलीस घरी काही आलेच नाहीत। आमच्या काहीच कारवाई केली नाही त्यानं। तो पैसे भरत गेला, हे पोलीस लोक पैसे खात गेले म्हणून ते लोक आमच्या घरापर्यंत आलेच नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी मृणमय जोशी, मूर्तिजापूर, अकोला। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है, और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दो। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।